चेहऱ्यावरील वांगाचे डाग किंवा वयाच्या आधी चेहऱ्यावर खूप जास्त सुरकुत्या दिसून येणं, तर या सगळ्या प्रॉब्लेमवर एकच सोल्युशन आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. टोमॅटोपासून आज आपण अतिशय सुंदर अशी रेमेडी तयार करणार आहोत, जे की तुमच्या चेहऱ्यावरील सगळ्या समस्या दूर करेल. तसेच त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावर अतिशय इन्स्टंट ग्लो तुम्हाला बघायला मिळेल. तसेच चेहऱ्यावरील जे काळे डाग, धब्बे, सुरकुते आहेत ते सगळे नष्ट व्हायला या रेमेडीमुळे मदत होणार आहे. तर टोमॅटो हा आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये किंवा किचनमध्ये अवेलेबल असतो. टोमॅटोमध्ये जे व्हिटॅमिन सीचं प्रमाण असतं ते आपल्या त्वचेला नॅचरल ब्राईटनिंग इफेक्ट द्यायला मदत करत असतं. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावरील कितीही जुने काळे डाग, धब्बे असू द्या किंवा वांगाचे डाग असू द्या, ते कमी करायला टोमॅटो हा खूपच जास्त हेल्पफुल राहतो. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक लाल रंगाचा टोमॅटो घ्यायचा आहे. शक्य होत असेल तर पूर्णतः लाल रंगाचा टोमॅटो घ्या, जेणेकरून त्याचा रिझल्ट हा आपल्या चेहऱ्यावर आपल्याला चांगल्या प्रकारे बघायला मिळेल. तर आता आपल्याला टोमॅटो हा 2 भागामध्ये कट करून घ्यायचा आहे. तर आपण जो अर्धा टोमॅटो आहे तो साईडला ठेवणार आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये आपण त्याचा यूज कसा करायचा हे देखील नक्की बघा. तर पहिली स्टेप आपल्याला करायची आहे ते म्हणजे क्लिन्झिंग. तर क्लिन्झर आपल्याला चेहऱ्याला कशा पद्धतीने करायचं ते या ठिकाणी स्टेप बाय स्टेप नक्की बघा. जो अर्धा टोमॅटो आपण घेतलेला आहे त्याला एका सुरीच्या साहाय्याने किंवा चम्मचच्या साहाय्याने आपल्याला अशा प्रकारे होल करून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याच्यामधला जो जेवढा देखील रस असेल किंवा ज्यूस असेल तो रिलीज व्हायला मदत होईल. तर या ठिकाणी बघू शकताय तुम्ही पूर्ण टोमॅटोमध्ये आपल्याला सुरीच्या साहाय्याने किंवा चाकूच्या साहाय्याने अशा प्रकारे होल करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला आता जे इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजे कस्तुरी हळद. तर कस्तुरी हळद ही आपल्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो आणायचं काम करत असते. त्याचबरोबर प्रत्येक कॉस्मेटिकमध्ये कस्तुरी हळदीचा वापर केला जातो. कस्तुरी हळद ही फक्त आपल्या स्किनसाठी किंवा त्वचेसाठीच यूज केली जाते. जर का तुमच्याकडे कस्तुरी हळद नसेल तर तुम्ही या ठिकाणी स्किप देखील करू शकतात. परंतु या ठिकाणी किचनची हळद यूज करणं अवॉइड करा, कारण किचनच्या हळदीमुळे बऱ्याच वेळा चेहऱ्यावर रिॲक्शन देखील होत असतात. या उलट कस्तुरी हळदीमुळे आपल्या त्वचेवरील सगळे प्रॉब्लेम दूर व्हायला मदत होत असते. कितीही जुने वांगाचे डाग असू दे किंवा टॅनिंग असू द्या, ती अगदी इन्स्टंटली आपल्या चेहऱ्यावरचे डाग रिमूव्ह करायला मदत करत असते. तर आता या ठिकाणी पूर्ण टोमॅटोला आपल्याला कस्तुरी हळद लावून घेतल्यानंतर आता चेहऱ्यावरही अप्लाय कशी करायची ते या ठिकाणी तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. आपल्याला याआधी चेहरा हा स्वच्छ पाण्याने वॉश करून घ्यायचा आहे. त्यानंतर पूर्ण चेहऱ्याला हा टोमॅटो सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला मसाज करत राहायचा आहे. तर 3 ते 4 मिनिटासाठी हलक्या हाताने पूर्ण चेहऱ्याला सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करा. यामुळे आपल्या चेहऱ्यावरची सगळी डेड स्किन रिमूव्ह होते. त्याचबरोबर ब्लॅकेट्स आणि व्हाईटहेड देखील रिमूव्ह व्हायला मदत होत असते. तुम्हाला ज्या भागावर चेहऱ्यावर वांगाचे डाग जास्ती असतील किंवा काळे डाग, धब्बे जास्तीचे असतील त्या भागावर चांगल्या प्रकारे मसाज करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा रिझल्ट हा खूप लवकरात लवकर बघायला मिळेल. तर पूर्ण चेहऱ्यावर आपल्याला छान असं 3 ते 4 मिनिटासाठी मसाज नक्की करायची आहे. तर आठवड्यातनं तुम्ही 3 ते 4 वेळा ही स्टेप नक्की तुमच्या चेहऱ्यासाठी फॉलो करा. टोमॅटो हा नॅचरल क्लिन्झरचं काम करत असतो. त्याचबरोबर नॅचरल ब्लिचिंग प्रॉपर्टी देखील टोमॅटोमध्ये भरपूर जास्त प्रमाणात असते, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरची सगळी डर्ट, ऑइल, इम्प्युरिटीज रिमूव्ह व्हायला मदत होत असते. तर आपल्या चेहऱ्यावरील गालाच्या वरच्या भागाला किंवा कपाळाच्या वरच्या भागाला, कपाळावर जास्तीचे वांगाचे डाग असतात किंवा टॅनिंग त्या ठिकाणी जास्तीचे जमा झालेली असते. त्यामुळे त्या भागावर चांगल्या प्रकारे मसाज आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला थंड पाण्याने चेहरा वॉश करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी रिझल्ट तुम्ही बघू शकता की किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे आणि त्याचबरोबर चेहऱ्यावरची सगळी डेड स्किन देखील या प्रोसेसमुळे रिमूव्ह होत असते. नक्की तुम्ही देखील अशा प्रकारे घरच्या घरी क्लिन्झर तयार करून बघा आणि चेहऱ्यावर अप्लाय करून बघा. तर चला आता नेक्स्ट स्टेप आपल्याला करून घ्यायची ते म्हणजे जो अर्धा टोमॅटो आपण काढून ठेवलेला होता त्यापासून आपल्याला अतिशय आता इफेक्टिव्ह असा फेस पॅक तयार करायचा आहे. तर आपल्याला हा टोमॅटो आता एका ग्राइंडरच्या साहाय्याने किंवा किसणीच्या साहाय्याने किसून घ्यायचा आहे. तर मिक्सरमध्ये देखील तुम्ही हा टोमॅटो ग्राइंड करू शकतात, परंतु शक्य होत असेल तर किसणीच्या साहाय्याने आपल्याला या ठिकाणी किसून घ्यायचं आहे. साधारणतः आपल्याला याचा 1 ते 1.5 टेबलस्पून एवढा पल्प लागणार आहे किंवा ज्यूस आपल्याला टोमॅटोचा या ठिकाणी लागणार आहे, जेणेकरून त्याच्यापासून आपल्याला असा इफेक्टिव्ह असा फेस पॅक किंवा फेस मास्क या ठिकाणी तयार करता येईल. तर बघू शकताय तुम्ही 1 ते
1.5 टेबलस्पून एवढा टोमॅटोचा पल्प किंवा टोमॅटोचा ज्यूस या ठिकाणी काढून घेतलेला आहे. आता यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे घट्ट असं दही. शक्य होत असेल तर आंबट दही या ठिकाणी घ्यायचा प्रयत्न करा, जेणेकरून त्याचा रिझल्ट हा खूप चांगल्या प्रकारे आपल्या चेहऱ्यावर बघायला मिळेल. तर आता दही ॲड केल्यानंतर आपल्याला हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिडचं प्रमाण भरपूर जास्त असतं, जे की आपल्या त्वचेवरील सगळी घाण काढण्यासाठी दही हे खूपच जास्त हेल्पफुल राहतं. त्याचबरोबर आपल्या त्वचेला नॅचरल ग्लो किंवा डीप हायड्रेशन द्यायचं काम दही करत असतं. तर आता या ठिकाणी नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे मसूर डाळीचं पीठ. तर मसूर डाळ तुम्ही मिक्सरमध्ये देखील ग्राइंड करू शकता. तर या ठिकाणी आपल्याला पूर्णतः फाईन असं पावडर या ठिकाणी मसूर डाळीचं लागणार आहे. मसूर डाळ आपल्या त्वचेवर इन्स्टंट ग्लो आणण्यासाठी तर हेल्पफुल असते, त्याचबरोबर नॅचरल ब्लिचिंग करायचं काम देखील आपल्या चेहऱ्यावर मसूर डाळ करत असते. त्यामुळे मसूर डाळीचा आपल्याला आवर्जून वापर करायचा आहे. आता यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे कस्तुरी हळद. तर कस्तुरी हळद जर का तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकतात, परंतु या ठिकाणी शक्यतो किचनची हळद अवॉइड करा. जर का तुमच्याकडे घरची म्हणजे साबूत अशी कच्ची हळद असेल किंवा जी ऑर्गॅनिक अशी हळद असेल तर ती या ठिकाणी तुम्ही यूज करू शकता, परंतु मार्केट बेसमधली हळद या ठिकाणी यूज करू नका. तर आता आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे ते म्हणजे रोज वॉटर म्हणजेच गुलाबजल. तर गुलाबजलमध्ये नॅचरल टोनरचं प्रमाण हे भरपूर जास्त असतं, जे की आपल्या त्वचेला नॅचरल टोनिंग करायचं काम करतं. त्याचबरोबर आपली त्वचा ही हायड्रेट तसेच टाईट करायचं काम गुलाबजल करत असतं. तर आता या ठिकाणी गुलाबजल ॲड केल्यानंतर फेसपॅक आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्यात आपण जेवढे देखील इन्ग्रेडियंट ॲड केलेले आहेत ते सगळे ॲक्टिवेट व्हायला मदत होईल. त्याचबरोबर त्याचा रिझल्ट देखील आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्या चेहऱ्यावर बघायला मिळेल. तर आपण कुठलीही होम रेमेडी किंवा फेसपॅक ज्यावेळेस घरात बनवतो त्यावेळेस आपण तो कशा पद्धतीने तयार करतो यावर देखील त्याचा रिझल्ट अवलंबून असतो. तर चला आता या ठिकाणी हा चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा ते बघून घेऊया. तर आता लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये किंवा सर्क्युलर मोशनमध्ये पूर्ण चेहऱ्याला आपल्याला हा फेस पॅक अप्लाय करायचा आहे. तर आता चेहऱ्यावर अप्लाय केल्यानंतर हा फेस पॅक आपल्याला असाच न राहू देता चेहऱ्यावर 3 ते 4 मिनिटासाठी किंवा शक्य होत असेल तर 5 ते 6 मिनिटासाठी हलक्या हाताने चेहऱ्याला मसाज नक्की करा. कारण यामध्ये आपण मसूर डाळीचं पीठ ॲड केलेलं आहे, जे की मसूर डाळीच्या पिठामध्ये बारीक असे स्मॉल पार्टिकल्स असतात, जे की आपल्या त्वचेला नॅचरल एक्सफोलिएट करायचं काम करतात. तसेच तुमच्या चेहऱ्यावर जर का जास्तीचे ब्लॅकेट्स किंवा व्हाईटेड असतील ते देखील या प्रोसेसमुळे रिमूव्ह व्हायला मदत होत असते. तसेच आपल्या चेहऱ्यावरची सगळी डर्ट, ऑइली इम्प्युरिटीज तसेच कितीही जुनी टॅनिंग असू द्या किंवा वांगाचे डाग असू द्या, डेड स्किन सेल सगळे रिमूव्ह करायचं काम मसूर डाळ ही करत असते. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला 4 ते 5 मिनिटासाठी हलक्या हाताने पूर्ण चेहऱ्याला मसाज नक्की करायची आहे. तर मसाज करत असताना जास्त जोराने आपल्याला चेहऱ्यावर रब करायचं नाही आहे. फक्त हलक्या हाताने पूर्ण चेहऱ्याला सर्क्युलर मोशनने आपल्याला मसाज करायची आहे. यामुळे आपल्या चेहऱ्यावर ब्लड सर्क्युलेशन देखील खूप चांगल्या प्रकारे होते. तर आता या ठिकाणी 3 ते 4 मिनिटासाठी मसाज झाल्यानंतर फेसपॅकची सेकंड लेअर अप्लाय करायला कधीच विसरायचं नाही, कारण ही स्टेप खूप जास्त महत्त्वाची असते. यामुळे आपल्या त्वचेला एक नॅचरल ग्लो तर येतोच, त्याचबरोबर त्वचेवर नैसर्गिक चमक यायला देखील मदत होत असते. तर आता अतिशय जाडसर असा लेप आपल्याला पूर्ण चेहऱ्यावर अप्लाय करून घ्यायचा आहे आणि आता 10 ते 15 मिनिटासाठी असाच राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा वॉश करून घ्या. तर आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही की रिझल्ट तुमच्या समोरच आहे. किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर येतो. नक्की तुम्ही देखील अशा प्रकारे ही रेमेडी घरच्या घरी तयार करून बघा आणि चेहऱ्यावर अप्लाय करून बघा. नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला मॅजिकल असा ग्लो बघायला मिळेल. आता फेसपॅक अप्लाय झाल्यानंतर हा ग्लो चेहऱ्यावर लॉक करण्यासाठी चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायचं कधीच विसरायचं नाही. यामुळे आपल्या त्वचेला डीप हायड्रेशन तर मिळतच असतं, त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर जो ग्लो आलेला असतो फेसपॅक अप्लाय झाल्यामुळे तो देखील लॉक करायचं काम मॉइश्चरायझर करत असतं. तर आता चेहऱ्यावर मॉइश्चरायझर अप्लाय झाल्यानंतर चेहऱ्याला अशा प्रकारे मसाज नक्की करा. यामुळे आपल्या चेहऱ्यावर ब्लड सर्क्युलेशन हे चांगल्या प्रकारे होऊन चेहऱ्यावरील सुरकुते देखील कमी व्हायला मदत होत असते.
नक्की तुम्ही दररोज जर का तुमच्या चेहऱ्यावर मॉइश्चरायझर अप्लाय करत असणार तर अशा प्रकारे 2 ते 3 मिनिटासाठी मसाज नक्की करा. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच फरक बघायला मिळेल. तर चला आता या ठिकाणी आजची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चेहऱ्यावरचा ग्लो तर तुम्ही बघू शकत असणार, किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे. नक्की तुम्ही पार्लरमध्ये न जाता अशा प्रकारे घरच्या घरी हे फेशियल करून बघा किंवा टोमॅटोपासून बनवलेली ही रेमेडी तयार करून बघा. चला तर मग भेटूया नवीन अशाच रेमेडीसोबत. बाय.